शहाद्यात बनावट खत प्रकरणाचे धागेदोरे आणखी खोलवर, 10 ते 12 विक्रेते तपासाच्या रडारवर असल्याची चर्चा. शहादा शहरातील अनधिकृत रासायनिक खतनिर्मिती व विक्री प्रकरणी कृषी विभागाने केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईत सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास पुढे सरकल्यास शहरातील 10 ते 12 खत विक्रेते चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. मात्र या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याशिवाय लोणखेडा परिसरातूनही काही धागेदोरे मिळाल्याची चर्चा असून तपास यंत्रणा त्या अनुषंगाने पडताळणी करत असल्याचे समजते. तथापि या दाव्यालाही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध यापूर्वीही अनधिकृत खतसाठ्या प्रकरणी कारवाई झाल्याची नोंद असल्याने तो एकटाच कार्यरत होता की त्यामागे मोठे जाळे कार्यरत आहे, याचाही तपास सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात बनावट खतांच्या पुरवठा साखळीचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न चर्चिला जात आहे, बनावट खतांचा हा काळाबाजार नेमका किती मोठा आहे? तपासाची व्याप्ती वाढून दोषींवर कठोर कारवाई होणार का? दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करावीत, अधिकृत पावती घ्यावी आणि संशयास्पद खतांची तात्काळ माहिती कृषी विभागाला द्यावी, असे आवाहन केले आहे.